लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर मी आत्ता आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना कोतवालवाडी चरोली या ठिकाणी आहे। तर आपण थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहोत व त्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। तर ताई ताई इकडे ना, नाव काय तुमचं? नरगिस शेख। बरं, आत्ताचे आमदार कोण आहेत माहिती आहे? मला काहीच नाही माहिती। नाही माहिती आमदार? नाही माहिती। आमदार नाही। बरं, तर या ठिकाणी दादा दादांना बोलवा ना इकडे। नाव काय दादा तुमचं? तुकाराम बिरादार। किती वर्षापासून राहता इथे? इथे झाली मॅडम, आता मला इथे येऊन 6 महिने आले। बरं, आताचे आमदार कोण आहेत माहिती आहे? माहिती आहेत ना आपले महेश दादा आमदार। बरं, काय वाटतं तुम्हाला महेश दादांचं काम कसं आहे मागच्या 5 ते 8 वर्षांपासून? महेश दादाचं काम खूप छान आहे। त्यांच्याबद्दल आम्हाला हे लवकर घरं वगैरे सगळे भेटले, त्यांच्यासाठी आपण कधी पण सहकार्य करू त्यांच्याबद्दल। बरं, आताची जी विधानसभेची निवडणूक आहे तर नवीन चेहरा बघायची अपेक्षा आहे की हेच आमदार म्हणून बघायला आवडेल? नाही, आम्हाला हेच आमदार पाहिजे। आम्ही अगोदर भोसरीत पण होतो, दादाने आम्हाला बरेच सहकार्य वगैरे केले भरपूर, आणि दादालाच आम्ही मदत करणार आम्ही। आणि आत्ताच्या आमदारांचं काही कामं केलेली आहेत ते आठवतात का? कामं काय, आम्हाला हे दादामुळे आम्हाला हे घरची कामं पण लवकर भेटले। असे काही कामं आता कुठले पण प्रोजेक्ट वगैरे काही नवीन नवीन दादामुळे सगळे कामं चांगले होतात। दादा दादा तुमचे नाव काय? माझं नाव शिवशंकर धुप्पे। मग काय वाटतं आताचे आमदार कोण आहेत? आत्ताचे आमदार महेशदादा लांडगे। बरं, आमदारांचं काम कसं आहे? मागच्या 10 वर्षामध्ये जर खऱ्या अर्थाने विकास झाला असेल तर दादामुळे झालेला आहे। बरं, सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते येतात का? हो नागरिकांची विचारपूस करतात का? हो हो काय काय त्यांनी या ठिकाणी सुरू केलेले आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे तर पंतप्रधान आवास योजनेसारखं एक मोठा प्रकल्प चोरली गावामध्ये केला, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना घरं भेटली। एक त्याचा किती मार्ग कायम लावला। दुसरं वेस्ट टू एनर्जी प्रकल्प असेल, तो एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प आहे, तो आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणलेला आहे। आणि भोसरी मतदारसंघात मेट्रोचं काम असेल, शैक्षणिक हब असतील, त्याचबरोबर भामा स्केटचं पाण्याचं असेल, त्याची मागणी होती, लोकांची पाण्याची कमतरता होती। खऱ्या अर्थानं जर मागच्या 10 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं विकास झालेला आहे। जरी करता पुणे जिल्ह्याला राजकीय वारसा असतानासुद्धा आत्तापर्यंत जो विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही, पण खऱ्या अर्थाने ह्या मागच्या 10 वर्षांमध्ये सगळ्यात मोठा विकास दादामुळे झालेला आहे। बरं, आताच्या विधानसभेला तुम्हाला आमदार म्हणून कोणाला? आमदारमधून दादाशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्याकडे। बरं, ताई नाव काय तुमचं? ताई इकडे इकडे। शुभांगी। आताचे आमदार कोण आहेत माहिती आहे? हो माहिती आहे ना, दादांना कोण ओळखत नाहीये। बरं, दादांचा विकास कसा आहे? दादांचं काम म्हटलं ना तर खूप सुंदर आहे। सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते पोहोचतात का? हो, दादांना कधीही रात्री अपरात्री कधीही आवाज द्या, दादा हमेशा तयार असतात। बरं, येत्या निवडणुकीमध्ये आताची जी विधानसभा येईल तर आमदार म्हणून बघायला तुम्हाला कोणाला आवडेल? दादांशिवाय आवाज कोणाचा असणार आहे? दादांचाच असणार आहे। दादा दादा नाव काय तुमचं? दादा नाव काय तुमचं? अपेक्षित। आताचे आमदार कोण आहेत? महेशदादा लांडगे। आमदारांचं काम कसं आहे? अतिउत्तम, अतिउत्तम। काय काय योजना राबवल्यात त्यांनी नागरिकांसाठी? भरपूर योजना आहे। लाडकी बहीण जशी तुम्ही आत्ता बघताय त्या आहे, परत इथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे काही मूलभूत गरजा आहे त्याच्याकडे स्वतः लक्ष देणे, अशा भरपूर काही त्यांनी राबवलेलं आहे। किंवा प्रत्येकाचे काही म्हणणे असेल किंवा काय ज्यांच्या गरजा असेल वैयक्तिकसुद्धा ते त्याकडे बारीक लक्ष देतात, किंवा त्यांचे जे कोणी प्रतिनिधी असतात ते सुद्धा वैयक्तिक लक्ष देतात। असे भरपूर आहेत, मीन्स सांगण्यासारखे की काम हे अतिउत्तम आहे। बरं, आताच्या जे विधानसभा निवडणूक आहे तर आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? ऑफकोर्स महेशदादा लांडगे यांनाच। थँक्यू। नाव काय रे तुझं? माझं नाव विराज शिवशंकर जांभरे। आमदार कोण आहे तिथे? महेशदादा लांडगे। आमदारांचं काम कसं आहे माहिती आहे का तुला? चांगलं आहे। झकास। हो, आमदारां इथे आले बघितलेत का तू? हो। बरं, ताई नाव काय तुमचं? मनीषा केदारी। इथले आमदार कोण आहेत? महेशदादा लांडगे।
आमदारांचं काम कसं आहे? आमदारांचं काम एकदम दमदार आहे. महिलांसाठी कशा पद्धतीने काम? महिला बचत गट सक्षमीकरण केले त्यांनी आणि भरपूर महिलांसाठी हे केलेले. असा भाऊ उभा राहावा तसे दादा आहेत आणि दादाच यावर्षी आमदार माझ्या हे आलं भरून एवढं म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे. आतापर्यंत सपोर्ट केलेलं आहे. ह्या भोसरीचं त्यांनी खूप कायापलट केलेली आहे. अजून यापुढे काय बदल घडले पाहिजे, काय वाटतंय? म्हणजे आता हे घरकुलचं घर भेटलं आहे ते दादांच्या ह्याच्यात भेटलेले आहे आणि दादांचं खूप कर्तृत्व चांगलं आहे. म्हणजे दादा हे एखाद्या बहिणीच्या पाठीशी उभे राहतात तसे दादा आहेत. बरं, 2024च्या निवडणुकीनंतर तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? दादांनाच बघायला आवडेल आणि त्याच्यात काही हेच नाही आहे. दादाच हे येणार आहेत म्हणून आमदार म्हणून यावर्षी. बरं ताई, नाव काय तुमचं? प्रतिभा विनायक बिरादार. आमदार कोण माहिती? महेश दादा. महेश दादा. बरं, आमदार 2024च्या विधानसभेमध्ये महेश दादा आमदार होतील का? हो नक्कीच. बरं, त्यांचं काम काय आहे मागच्या 5-10 वर्षांमध्ये? बरंच भरपूर असं काम आहे जे आम्ही अनुभवले ते जवळून. काय काय अनुभवलं? बरेच कामं केले त्यांनी. रस्त्याची कामं झालेत. बरेच गोरगरिबांना काय भरपूर मदत केली. आम्हाला इथं येऊन राहण्यापर्यंत ते बरेच सपोर्ट आहे त्यांचा. प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. पुढच्या ह्याच्यात पण तेच येणार 100%. दादांचं काय नाव? थोडं मागे सारखं. दादा, नाव काय तुमचं? माझं नाव आहे सोमनाथ कांबळे. काय वाटतंय तुम्हाला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कोण होतील? दादाच असतील, कारण दादांनी एवढं काही केलेलं आहे की लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत की तरुणांना बाबा स्पोर्ट ग्राउंड म्हणा किंवा रोड रस्ते, दळणवळणाच्या सुविधा, पिंपरी चिंचवडसाठी तुमचं स्पोर्ट हब आलं किंवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन आलं आणि रस्ते बांधणी आली किंवा हक्काच्या लोकांसाठी घराची सुविधा. जसं की आम्ही भाग्यच समजतो, कारण आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतोय. आमचं हे भाग्यच आहे, कारण कसं आहे त्याच्यामुळं आम्ही साध्या झोपडीत राहणारी माणसं पण आम्ही आमच्या हक्काच्या घरात येऊ शकलो की दादामुळेच येऊ शकलो. तर आम्हाला दादाचा स्वार्थ अभिमान आहे. नाही परत येणार म्हणजे दादाच येणार आहेत परत. या ठिकाणी अजून आपण नागरिकांचा या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मावशी, नाव काय तुमचं? मंदा बिभीषण पवार. मंदा बिभीषण पवार. आमदार कोण आहेत माहिती आहेत का? हो. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का? हो भरला. त्याने रस्ते बनवून दिले. परत इंद्रायणी थडी आमच्यासाठी महिलासाठी भरपूर काही करतात. ते खूप आवडतं त्यांचं आम्हाला असं छान वाटतं त्यांच्या कामावर खुश आहात का? हो भरपूर खुश. हो. ताई, नाव काय तुमचं? कीर्ती कानडे. काय वाटतंय आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कोण होतील? तसं काही मी सांगू शकत नाही आहे, परंतु तुम्ही दादांबद्दल बोलत असाल तर दादांचं काम झालेलं आहे. आणि आता आमची समस्या आहे की आम्हाला एक भोसरी ते चरवली बस हवी आहे आणि मोठी कचरा गाडी हवी आहे. डेली एक गाडी हवी, कारण कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे आमच्याकडं. आणि दादांचं काम तर योग्यच आहे, व्यवस्थित आहे आणि आवडते. ते आम्हालाही आवडते. नागरिकांमध्ये दादा येत आहेत का? येतात प्रत्येक ठिकाणी. केव्हाही त्यांना जरी भेटायचं आपल्यापर्यंत येऊ शकतात. दादा जरी नाही येऊ शकले तरी त्यांचे बंधू येत असतात. ताई, नाव काय तुमचं? इकडे रेखा ओवाळ. आम्ही आता समजा इथं आत्ता आलो होतं. आम्ही भरपूर दिवस झाले, आम्ही भोसरीतच राहायचो. 10 वर्ष झाली. आताचे आमदार कोण आहेत माहिती आहे? हो, दादा. बरं, आमदारांचं काम कसं आहे? खूप चांगलं आहे आमदारांचं. खूप काय चांगले कामं काम केली करतात. हे पंतप्रधान आवास योजनेचं ते आमचे त्यांनीच केलेलं आहे. आणि बाकीचे दुसरे बी भरपूर कामं त्यांनी केले. शाळा, कॉलेज, हॉस्टेल वगैरे भरपूर त्यांनी काम केलेलं आहे. हो. बरं, आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोण निवडून येईल काय वाटतंय? मला तर वाटतं दादाच येतील. तुमचं? शुभांगी बस्तापुरे. आताचे आमदार कोण आहेत? महेश दादा. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहात का तुम्ही? हो, खूप छान काम आहे दादांचं. सगळे बऱ्यापैकी म्हणजे कामाची आता लिस्ट म्हणजे सांगायला बसलं ना तर आपल्याला वेळ पुरणार नाही. एवढं छान काम दादांनी केलेलं आहे.
तर आणि आपल्याला मेट्रोची सोय करून दिलेली आहे. इंद्रायणी थडी मार्फत त्यांनी आपल्याला म्हणजे महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. परत आम्हाला ही घरासाठी म्हणजे सोय करून दिलेली आहे सगळी. म्हणजे आज आम्ही हक्काच्या घरात राहू शकतो की त्यांच्यामुळं. आणि अजून अशा बरेच काही विषय आहेत. आणि पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता आम्हाला इथं, तर आम्हाला एक नवीन त्यांनी पाईपलाईन टाकून दिलेली आहे नवीन. तेव्हापासून आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. नागरिकांपर्यंत ते येतात का? हो, महिलांची जेव्हा आम्हाला त्यांची गरज आहे तेव्हा ते आमच्यासाठी उपलब्ध असतात. आमच्या समस्या जाणून घेतात, त्यावरती आम्हाला म्हणजे त्यांचा म्हणजे खूप सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टी. ताई, नाव काय तुमचं? माझं कविता परवीन सोनवणे. सोनवणे, कविता परवीन सोनवणे. बरं, किती वर्षांपासून राहते? दादा मला 3 महिने झाले. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहेत का? हां, माहीत दादा. बरं, आमदारांचं काम कसं आहे? छान आहे काम छान. त्यांच्या कामावर खुश आहात? हो. ताई, नाव काय तुमचं? संगीता शेरे. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? हो, दादा इथं. दादा. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहेत का? खुश आहे. काय काय योजना राबवल्यात महिलांसाठी त्यांनी? काय काय राबवलं? एवढं नाही मला सांगता येत. एवढं नाही, मी आताच आली इथं राहायला. ताई, नाव काय तुमचं? सारिका गरड. बरं, काय वाटतंय तुम्हाला आमदार म्हणून कोण निवडून येणार? महेश दादा. महेश दादा येतात का? येतात. नागरिकांच्या समस्या सोडवतात का? सोडवतात. काय वाटतं आता महेश दादांच्या कामावर तुम्ही खुश आहात? खुश आहे. नाव काय ताई? सोनाली माटकर. बरं, या ठिकाणी महिलांसाठी काय काय योजना राबवल्यात, काय सांगता येतील? महिलांसाठी बचत गट काढला, आता दुसरी इंद्रायणी थडी आहे. आणि महिला या ठिकाणी सर्व चांगले आहेत त्यांच्यासाठी. त्यांचं कामामुळे सगळे सुखी आहेत. शाळा आहे, अंगणवाडी काढलेली इकडे सध्या. आता फक्त एकच समस्या आमची बससाठी. भोसरी, हां, बस पाहिजे ना आम्हाला. भोसरी बस पाहिजे ना, आणि कचऱ्याची गाडी पाहिजे, दुसरं काही नाही आमची समस्या. एकंदरीत आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहात का? हो, आम्ही खुश आहे. ताई, नाव काय? उषा वाघ. काय वाटतंय आताचे आमदार कोण आहेत? महेश दादा. आमदारांच्या कामावर खुश आहात का? हो, खुश आहे. 2024च्या विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायचं? दादांनाच. आमदारांची काही कामं सांगता येतील का? नाही एवढं. नाव काय ताई? योगिता राजेंद्र जाधव. किती वर्षांपासून राहतात? आम्ही 19 वर्षापासून इकडे भोसरीच्या तिकडे राहतो. आणि आता इथे येऊन 6 महिने झाले. बरं, 6 महिने झाले इथे. बरं, आमदारांना पाहिले? हो. नागरिकांमध्ये ते येतात का? लोकांच्या समस्या जाणून घेतात? हो, येतात. बरं, पुढच्या आमदारकीचे जे काही विधानसभा निवडणूक येत आहे, तर आमदार म्हणून कोणाला बघितलं? महेश दादा लांडगे. ताई, नाव काय? वैशाली सुरेश शेंडे. वैशाली सुरेश शेंडे. बरं, किती वर्षांपासून राहता इथे? आम्ही तर 20 वर्ष झाले, पण इथं येऊन आम्हाला 2-4 महिने झाले. बरं, आमदारांचं काम कसं आहे? छान आहे मॅडम. महिलांसाठी काय काय? महिलांसाठी पण त्यांनी खूप काय केलेलं आहे. आता त्यांनी इंद्रायणी थडीमध्ये जे आता कार्यक्रम सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी फॉर्म अर्ज वगैरे पाठवलेले आहेत व्हॉट्सअपला. तर त्यांच्यानुसार ते महिलांसाठी फॉर्म अर्ज वगैरे भरले की फ्री करून देणार आहे आम्हाला बचत गटाच्या महिलांसाठी. आणि महिलांना भरपूर प्राधान्य देतात ते. हो. महिलांच्या समस्या सोडवतात का? हो, सोडवतात. आता हे घरासाठी पण त्यांनी भरपूर काही प्रयत्न केले. तुमच्या सोसायटीमध्ये काय काय काम केले? आमच्या सोसायटीमध्ये पाईपलाईन टाकल्यात, भरपूर काही कामं करत राहतात मॅडम. ताई, नाव काय तुमचं? प्रियंका मंगेश सवालाके. आताचे आमदार कोण आहेत सांगता येतील का? महेश दादा. आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहात का? अति खुश आहे. आम्ही सांगू नाही शकतो, शब्दात नाही सांगू शकत का दादावर आम्ही किती खुश आहे. कारण की दादानी प्रत्येक वेळी आम्हाला प्रत्येक जे अडचण आली त्याच्यामध्ये आम्हाला फक्त दादा आणि दादाच दिसले. आणि ते दादानी आम्हाला पूर्ण करून दिलं. जसं की आम्हाला घरामध्ये जीही अडचण आली यायला ते सगळ्यात पहिले दादानी करून दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला आमचा जे आम्हाला कर लागू लागला होता तो करसुद्धा दादानी आम्हाला माफ करून दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ओ दिलेली आहे ती आमचे दादा. म्हणून येणाऱ्या पिढीमध्ये आम्हाला दादा पाहिजे. दादा पाहिजे. बरं, एकंदरीत तुमच्यापर्यंत किंवा सोसायटीपर्यंत दादा आलेत? हो, एकदा येऊन गेलेले आहे, आता पुन्हा येणार आहे दादा. ताई, नाव काय? नमस्कार, मी रमा दिलीप वाघमारे. एकच गोष्ट एवढं करण्यातही अजून आमची एकच इच्छा आहे दादानी आम्हाला करावं की आमच्यापर्यंत भोसरी ते आमची एक बस
जे PMTची ते चालू करून द्यावी एवढी आमची इच्छा आहे बस. हां. काय काय कचऱ्याचा प्रश्न सोडवावा. कचऱ्याचा आणि बसची सेवा सुविधा चालू करून द्यावी. भोसरी आणि चरवली महिलांसाठी काहीतरी घर उद्योग लघु उद्योग केले पाहिजे बस एवढीच इच्छा आहे बाकी काही इच्छा नाही. नमस्कार, माझं नाव रमा दिलीप वाघमारे आहे. मी या सोसायटीमध्ये विनर झालेली आहे. पण आहे ना मॅडम, काय होते माहिती आहे का, जे आता घरं दिले ठीक आहे, त्यासाठी आहे ना इथे लोक राहतात ना, त्यासाठी छोटे मोठे बिझनेस करायसाठी इथं आहे ना जागेची उपलब्ध करून द्यायला बरं, आमदार इथे येतात का? हो, सर्वसामान्य नागरिकांची समस्या सोडून घेतात. पण आता हे समस्या कुणाला त्यांना माहिती आहे का नाही की, आणि जे लोक बिझनेस करणारे म्हणजे छोटे मोठे व्यवसाय करणारे त्याला बाहेर येऊ देत नाही, परवानगी नाही आहे त्यांना, तर ह्या लोकांनी काय करायचं? सर्वांनाच ते लोकांनी बाहेर हे न्यूज तुम्ही कुठल्या याला टीव्हीवर दाखवणार आहेत का? हां, ठीक आहे, तर बरोबर आहे मॅडम, ते तुम्ही आल्या ते ठीक आहे, चांगलं झालं, कोणीतरी असंच येत जायला पाहिजे. पण हे लोकांच्या छोट्या मोठ्या गरीब बायका असणारे किंवा ना त्याला छोटंसं वडापावची दुकान किंवा भाजी मंडळी, हां, त्यांच्यासाठी आहे ना कुठे छोटीशी जागा किंवा नगरपालिकेची म्हणा किंवा असं ते भाड्याने द्यायला पाहिजे. लघु उद्योग कुठेतरी सुरू करायला पाहिजे. हां, आणि एखाद्या कुठल्याही घरामधला एखादा माणूस जर कमवता असला तर त्याचं हे तुम्ही आमदारांपर्यंत तुमच्या समस्या घेऊन जात आहेत का? नाही, अजून तरी काही नाही, पण आहे ना लोकांना जे आले ना, आम्ही तर नवीन आलोय राहायला. मग आमचं काय म्हणणं आहे, म्हणजे बाहेर जे आता यांनी समजा एखादी गाडा लावला तर बाहेर कसं असं परवानगी नाही, ते गाववाले म्हणते तुम्ही काढा, तुम्ही लावायचं नाही. मग हे जे सगळे गोरगरीब आहेत हे कुठे जायचे? कुठं आम जनता आहे, आम्ही काय पाकिस्तानचे लोक नाही, आम्ही इथले महाराष्ट्रातलेच आहे. त्यांनी आम्हाला साधं बोलण्याचा. आणि महत्वाचं एखादी भाजीवाली भाजी विकत बसली तर त्यांना त्यांनी भाजी विकू देत नाहीत. मग हे गोरगरीब कुठे जायचे? हे हुकुमशाही गोरगरीब कुठे जायचे? इथं हुकुमशाही चालली, इथं गावात हुकुमशाही आली. आमची स्वतःची घरं आहेत इथं, आम्ही इथं भाडेकरी नाही. हेराफेरी करणारवाले नाही. हो, बरोबर आहे. सगळे साधा म्हणजे आजूबाजू दुकानदार पण आमच्याकडून GST पैसा घेतात. साधा आम्ही भाजीपाला घेतात 20 रुपयाची जुडी आम्हाला 30 रुपये देतात. पण हे चांगले आम्ही सगळं सामान्य लोक आहे. आम्ही आमचा खर्च आम्ही कसं करणार आहे? आणि 20 रुपये असले तिथे 40 रुपये डबल पट्टीने पैसे घेतात. तरी आम्ही काय म्हणतो, आम्ही साधारण लोक सगळे राहणारे, करून खाणाऱ्याला विरोध नाही पाहिजे. आताचे आमदार कोण आहे? माहित आता लांडगे. बरं, आमदारांचं काम कसं आहे? आमदारांचं काम एकदमच, आमदाराची जेवढी कीर्ती केली ना तेवढी कमीच आहे. माहीत आता जेवढे आमच्यासाठी झटतात तेवढं कोणीच झटत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमचं साधारण स्वप्नात ते घर आम्हाला मिळाले, त्यांचे खूप खूप आभार आहे आमदार. ताई, नाव काय? प्रज्ञा पंकज टेंबुलकर. काय वाटते आताचे आमदार कोण आहे? महिजादा लांडगे. आमदार सर्वसामान्य नागरिकांमध्ये येतात का? त्यांच्या समस्या जाणून घेतात, सगळं करतात. इथं आल्यापासून आता आम्ही चरवली गावात नवीनच आहोत, तर पहिलं आमचं जे एक घराचं स्वप्न असतं ते दादांमुळे साकार झालंय. दादांनी घर मिळवून दिले आम्हाला. म्हणजे एकंदरीत तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहात? खुश आहोत. आणि जर भावी आमदार जर आम्ही म्हणू तर दादाच, फक्त महेशदादा. 2024ला तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायचं? महेशदादाच. दादा, नाव काय? संतोष सहाने. किती वर्षांपासून इथे राहताय? आत्ताच आलो ना आम्ही आता राहायला. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहेत का? हा, महेश लांडगे. आमदारांचं काम कसं आहे? चांगलं आहे ना. आत्ता घरकुलसाठी भरपूर सहकार्य केलं. घरकुल चालू म्हणजे जेव्हापासून फॉर्म भरले तेव्हापासून दादांचं चांगलं सहकार्य या सोसायटीला. कामाचा भरपूर प्रतिसाद चांगला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दादा आलेत का? तुमच्या समस्या जाणून घेतल्यात? हो, आलेले आहेत ना. आजच संध्याकाळी कार्यक्रम आहे. याच्या अगोदर भरपूर येऊन गेलेले आहेत आणि काही कार्यक्रमाला गेलो आम्हाला भरपूर वेळ देतात. बरं, आमदारांचं काम कसं आहे? आमदारांचं काम एकदम छान आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि त्यांच्याकडून म्हणजे खूप काही आम्हाला हे होतं, अपेक्षा होत्या, पण त्यांनी सगळ्या पूर्ण केल्या. आम्हाला पहिलं घर घर नव्हतं भेट. आम्ही अगदी भाड्याच्या रूममध्ये राहून आम्हाला त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे अशी साथ देऊन त्यांनी धंदेवाल्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्यात भाग घेऊन तुमचा व्यवसाय वाढवा आणि तुम्ही स्वतःचा विकास करा. दादांचा फार मोलाचा वाटा आहे यामध्ये. बरं, येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? नाही, दादाच. नाव काय दादा? पंकज टेंबुलकर. किती वर्षांपासून राहता इथे? इथे आता 2009 पासून आहे इथे. 2009 पासून. कसं आहे आताच्या आमदारांचं काम कसं आहे? एक नंबर आहे. एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहात? हो, खूपच खुश आहोत. कारण मी माझं गाव कोकणातला
मी मालवणमधला, त्याच्यामुळे मी त्यांचं काम भरपूर बघत आलेलो आहे आणि त्यांचं काम बघता बघता भरपूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी भरपूर कामं अशी केलेली आहेत. खूप अभिमान आहे त्यांचा आणि खूप भारी काम बऱ्याच रीतीने काम करत आहेत. येत्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोण निवडून? नक्कीच महिलाचा आमदार लांडगे. बरं, आमदारांचं काम कसं आहे? दादांचं काम खूप चांगलं आहे. त्यांनी आतापर्यंत शहरातील बरेच कामे विकासाला मार्गी लावले आहेत. कामं सांगायची झाली तर त्यांनी आपलं जागतिक संत तुकाराम महाराजांचं संतपीठ चालू केलं. आपल्या चरोली मध्ये नवीन IT पार्क सुरू करण्यात येणार आहे. अशी बरीच कामे आहेत. तसेच शास्तीकर सरसकट माफ केलं दादांनी. दादांची कामे सांगणे इतकी नाही, बरीच कामं आहेत, पण त्यांचं काम खरंच खूप चांगलं आहे. आमदारांनी आतापर्यंत कुठले कुठले युवकांसाठी प्रकल्प राबवले काय माहिती आहे? सॉरी, प्रकल्प कुठले कुठले आणले माहिती आहे? तेच आता तुम्हाला जे प्रकल्प सांगितले तेच. तसेच आपला जो काय ते भोसरी ते जो राजगुरुनगरपर्यंत जो मोठा तो जो पूल करण्यात येणार आहे, त्याचं कॉरिडॉर करण्यात आलं तेही त्यांनी केलं आहे. सो अशी बरीच कामे आहेत. धन्यवाद. दादा नाव काय? दादा नाव काय तुमचं? धनराज मनोहर. काय वाटतंय आताच्या आमदारांच्या कामावर खुश आहात का? हो, खुश आहे. आमदार कोण आहेत? महेशदादा लांडगे. बरं, येत्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोणाला बघायचं? हो, नक्कीच महेशदादा लांडगे. बरं, महेशदादांनी काय काय या ठिकाणी नागरिकांसाठी नागरिकांसाठी जेव्हा आम्ही फॉर्म भरला त्या दिवसापासून दादांचं सहकार्य आहे आणि दादांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी आलो. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते येतात का? समस्या जाणून घेतात का? हो, येतात. नक्कीच दादा टाइम देतात. बाबा नाव काय तुमचं? राजाराम मगर. किती वर्षांपासून राहता इथं? यंदा चल. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहेत का? माहीत दादा थोडी. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहे का? हा, खुश आहे. कधी आमदारांना पाहिलंय का? पाहिलं. नाव काय माहित दादा? महेंद्र चेहरे. हा, महेंद्र चेहरे. बरं, काय वाटतंय आताचे आमदार कोण आहेत? माहीत लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहेत? व्यवस्थित चालले. 5 वर्षात आता व्यवस्थित चालले. बरं, आमदार सामान्य जनतेमध्ये येत आहेत का? नाही येतात. त्यांचे काय काम सांगितलं, हां चर्चा करतात, काय काम नडलं सांगितलं ती सॉल्व्ह करते. समस्या सोडवतात? हां, समस्या सोडवतात. बसा बाबा बसा. नाव काय तुमचं? राहुल अरविंद. काय वाटतंय तुम्हाला आमदार कोण आहेत? आमदार महेश दादा आहेत. आमदारांचे काय काम केलेले काय माहिती आहे का? सर्व कामं जवळजवळ त्यांनीच केले. भोसरी विधानसभेचा विकास कसा आहे? चांगला आहे. आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? आमदार घरची सुनबाई ते करतात काम. दादा नाव काय? मी बाहेर गावचा आहे ताई, धुळ्याचा आहे मी. किती वर्षांपासून राहता येत? मी मुलीला भेटायला आलेलो आहे. बरं, 2 दिवसात. दादा नाव काय? शिवशंकर धुके. आमदार कोण आहेत माहिती आहे? हो, माहिती आहेत ना. आमदारांचं काम कसं आहे? खूप चांगलं आहे. आमदारांच्या कामावर खुश आहात का? हो, समाधानी आहे. बरं, येत्या निवडणुकीला तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायचं? 100% महेशदादा लांडगे. नाव काय दादा? तुकाराम बिरादार. किती वर्षांपासून राहत आहे? इथे झाले आम्हाला वर्ष जवळ. बरं, आमदार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतात का? समस्या जाणून घेतात का? हो, घेतात ना. काय वाटते तुम्हाला का आमदार म्हणून 2024 मध्ये कोणाला बघायला आवडेल? महेश दादालाच आवडेल. इकडे आहे ना वरती, इथे आहे ना वरती. नाव काय दादा? माझं रमेश डिचोलकर, कोकणातील माणूस मी. इथले आमदार कोण आहेत माहिती आहे? हो. कोण आहेत? महेश दादा. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहे का? होय. आमची माझी मुलगी इथे राहते, तिला फ्लॅट लागला आहे. हां. हो, त्यांच्या प्रयत्न तिला फ्लॅट लागला. आमदारांना पाहिले? मी अजून तसं प्रत्यक्षात त्यांना पाहिलं नाही. आता त्यांची गाठभेट होईल थोड्या वेळातच. नाव काय दादा? निलेश ठाकरे. आमदार कोण आहेत? महेशदादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो. आमदारांचं काम कसं आहे? खूप छान आहे. 2024 मध्ये आमदार म्हणून कोणाला बघायला? महेशदादाच येतील. महेशदादाच येतील. बरं, 100%. काम चांगलं आहे, माणूस चांगला आहे. खूप वर्ष झाले बघतोय पुण्यामध्ये. खूप चांगला सपोर्ट आहे, सर्वांना चांगला सपोर्ट आहे, त्याच्यामुळे महेशदादाच निवडून येतील. तर आपण या ठिकाणी
बऱ्याचशा नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, नागरिकांबरोबर थेट महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर आता भेटूयात आपण नेक्स्ट लोकेशनला नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.